नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण बघू शकतो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन जे आहे ते मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेलं आहे। आणि 12 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धक असतील, 14 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धक असतील, सोबतच 16 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धक असतील आणि 18 वर्षा पुढील खुला गट असेल, अशा वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा जी आहे ती आज होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि पनवेल हायवे येथे ही संपूर्ण स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी, बदलापूरच्या या सर्व मुलींनी, माता बहिणींनी आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात स्पर्धक आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, शहरातून स्पर्धक घडविण्यासाठी या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मुलींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मॅरेथॉन स्पर्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। हे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत। 143247 नंबर असणारे स्पर्धक जे आहेत ते सुरुवातीपासून पुढेच असताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि ही मॅरेथॉन स्पर्धा आपल्या बदलापूर शहरात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भरविण्यात आलेली आहे। आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो स्पर्धक सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। आणि स्पर्धक आपल्याला या स्पर्धेमध्ये धावताना पाहायला मिळत आहेत। आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। पनवेल हायवे येथे सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन, नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। स्पर्धक मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या गटातील सगळे स्पर्धक आहेत। आणि आता ही जी दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती अंडर 14 या स्पर्धकांची पाहायला मिळते। आणि सातत्याने पुढे असणारे या दोघी आपल्याला या स्पर्धेमध्ये धावताना पाहायला मिळत आहेत। आणि आपल्या शहरातून स्पर्धक घडावे या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन असेल, सोबतच नगरसेवक प्रवीण राऊत असेल यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आणि हे स्पर्धक आपल्याला धावताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात स्पर्धकांची उपस्थिती आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते। आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण बघू शकतो आज या भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या शहरातून स्पर्धक घडावे, आपल्या शहरातील, बदलापूर शहरातील स्पर्धकांना, मुलींना एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने आजच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणात सर्व मुलींनी, महिलांनी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 12 वर्षाखालील स्पर्धा मगाशी संपन्न झाली। आता 14 वर्षाखालील हे सगळे स्पर्धक असतील, त्याच्यानंतर 16 वर्षांखालील, त्याच्यानंतर 18 वर्षांपुढील खुला गट अशी ही मॅरेथॉन जी आहे ती होणार आहे। आणि मोठ्या प्रमाणात सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे एक रुग्णवाहिका देखील आपल्याला पाठीमागे पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि सातत्याने पुढे असणाऱ्या या दोघी आपल्याला पाहायला मिळत आहेत। 143 आणि 148 या दोघी सुरुवातीपासूनच रनिंगमध्ये पुढे असताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता लवकरच त्या
फिनिशिंग लाईन जवळ पोहोचणार आहे. काही स्पर्धक आपण जर पाठी पाहिले तर पाठी ही स्पर्धक आपल्याला धावत येताना पाहायला मिळतात, परंतु 143 आणि 148 या दोघी आपण जर पाहिलं तर सातत्याने पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अनवाणी पायाने या दोघी खरं तर धावत आहेत आणि दोघीही पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या बदलापूर शहरामध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लवकरच आता फिनिशिंग लाईन येणार आहे आणि हे स्पर्धक आपल्याला या स्पर्धेमध्ये विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य हे आयोजन मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या बदलापूर शहरामध्ये ही मॅरेथॉन होताना पाहायला मिळते आणि हे स्पर्धक सातत्याने पुढे आहेत. काही लोक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांचा ग्रुप वाढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो आता अगदी काही थोड्याच वेळात फिनिशिंग लाईन येणार आहे आणि 143 हा नंबर असणारी ही जी तरुणी आहे ती आपल्याला सातत्याने पुढे असताना पाहायला मिळते. पुढे घे पुढे घे. फिनिशिंग लाईन आपण बघू शकतो पूर्ण केलेली आहे या मुलींनी. - 137 तिसरे आलेले आहे. स्पर्धक आपण बघू शकतो आजच्या मॅरेथॉनची ही दुसरी स्पर्धा आणि 14 वर्षाखालील हे सगळे स्पर्धक आपण बघू शकतो आता फिनिशिंग लाईन जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळतं. मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन प्रवीण राऊत साहेब यांच्या माध्यमातून लहान लहान चिमुकले स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा आपल्याला भाग घेते आणि त्यामधील आजची रेस दुसरी भाग घेईल. आमच्यापर्यंत नावं पोहोचवा. मोठ्या प्रमाणात स्पर्धकांची उपस्थिती आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. साईड 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 सर 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 तिकडे तिकडे सर सर जरा फिरवा तिकडे बघा. स्पर्धक आपण पाहू शकतो या ठिकाणी पोहोचत आहेत. स्पर्धेचा दुसरा राऊंडही आता पूर्ण झालेला आहे. भव्य दिव्य हे आयोजन आपण बघू शकतो मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि उजनीवा नेतृत्व नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने हे भव्य दिव्य आयोजन आज करण्यात आलेलं आहे. 16 वर्षाखालील मुली चला थोडस मागे बा. आता तिसरी अशोक अकॅडमी बघा समोर जी रेस आहे तिच्यात थोडस मागे मुलींना लक्ष द्या. समोर जी रेस आहे तिच्या मागे उभे राहा. सर्व फिनिशीच्या मागे विजेते स्पर्धक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांना या ठिकाणी बसवण्यात आलेले आकर्षक ट्रॉफीज असतील सायकल्स असतील या ठिकाणी भेट म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि 2 राऊंड झाल्याच्या नंतर आता तिसरा राऊंड आपण जर पाहिला तर 16 वर्षाखालील मुलींचा हा तिसरा गट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांची स्पर्धा आता संपन्न होणार आहे. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा फ्लॅग आपण वरती करणार आहोत.
मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि परंतु त्याआधी आपण फाउंड करणार आहोत. चला समोर भारतीय जनता पार्टीचे तर थोडंसं बाजूला ठाणे वळा. जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष आदर्श तायडे हे या ठिकाणी बाजूला वळा. झेंडा दाखवून या स्पर्धेची सुरुवात करणार आहेत. सर्व गाड्या देखील आहेत. थोडंसं बाजूला जाऊ द्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बदलापूर शहरातील महिला व मुलींसाठी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन पनवेल हायवे येथे करण्यात आलेलं आहे. दोन गट खरं तर मगापासून धावलेले आहेत आणि आता तिसरा गट आपल्याला इथून धावताना पाहायला मिळते. 12 वर्षांखालील एक गट धावताना आपल्याला पाहायला मिळाला. 14 वर्षांखालील एक गट आपल्याला धावताना मिळाला आणि आता 16 वर्षाखालील मुलींचा गट जो आहे तो धावणार आहे. स्पर्धक मोठ्या संख्येने आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पनवेल हायवे येथे ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. आताचा हा तिसरा गट असणार आहे. 2 गट धावून झालेले आहेत आणि मुलींचा हा तिसरा गट धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वर्षाखालील हा तिसरा गट आपल्याला पाहायला मिळतो आणि हे स्पर्धकही मोठ्या संख्येने आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन असेल, सोबतच नगरसेवक प्रवीण राऊत असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल हायवे येथे महिलांसाठी, मुलींसाठी आजच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात महिलांनी, मुलींनी सहभाग घेतलेला आहे आणि आता तिसरा गट जो आहे तो इथून धावताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात तब्बल 700हून अधिक स्पर्धक आजच्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही भव्य दिव्य स्पर्धा पनवेल हायवे या परिसरामध्ये मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने भरविण्यात आलेले आहे आणि आता आपण बघू शकतो हा तिसरा गट इथून धावताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही संपूर्ण स्पर्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये होते. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही संपूर्ण स्पर्धा आपल्या शहरात होताना पाहायला मिळते आणि स्पर्धकही मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या शहरातून स्पर्धक तयार व्हावे, स्पर्धक घडावे या उद्देशाने आजच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नारी शक्तीचा सन्मान करण्याचा एक उद्देश मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेला आहे आणि ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या तिसरा गट धावताना आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्याने पुढे असणारी 037 ही मुली आपल्याला पुढे असतानाच आपल्याला पाहायला मिळते आणि आता हा तिसरा गट धावत आहे आणि त्या तिसऱ्या गटाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो स्पर्धक मोठ्या संख्येने आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. जागोजागी व्हॉलेंटियर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व नियमांचं पालन करण्यात आलेलं आहे आणि तिसरा गट आहे. 16 वर्षाखालील या सगळ्या मुली धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढे 18 वर्षांखालील मुलींसाठी एक गट असणार आहे आणि खुला गट असणार आहे. आणखी ही स्पर्धा पुढे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा तिसरा गट आहे. 16 वर्षाखालील स्पर्धकांची ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. जागोजागी स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व व्हॉलेंटियर्स पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेवरती बारीक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आणि स्पर्धक मोठ्या संख्येने
या स्पर्धेत सहभागी झालेले आपण पाहत आहोत. सातत्याने 07 नंबर असणारी ही तरुणी पुढे आहे आणि या मॅरेथॉनमध्ये या तिसऱ्या गटात सातत्याने ती पुढे असताना आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य हे आयोजन मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलेला आहे. 03 आणि 005 या 2 नंबर असणाऱ्या मुलीही या स्पर्धेमध्ये चिपकून राहा पाय देऊन राहा सोडू नको चिपकून राहा शेवटी खेळ चिपकून राहा धावताना आपल्याला पाहायला मिळते. चिपकून राहा तुला करतो कुस्ती आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व स्पर्धकांचे प्रशिक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातूनही त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात येते. ही स्पर्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये होताना पाहायला मिळते. टाक लास्ट स्प्रिंट मारणार आहे टाक सर्व स्पर्धकांचा ग्रुप वाढताना आपल्याला या ठिकाणी सोडू लूट सोडा आणि धावायचं. नागरिक आपल्याला पाहायला मिळतात आणि हा थोडा चढा आहे. त्याच्यानंतर पुढे उतार सायकल आहे. घ्यायच्या घरी चाल तू आपण पाहू शकतो स्पर्धकांचा ग्रुप या ठिकाणी वाढवला जातोय. 16 वर्षाखालील हा तिसरा गट आपल्याला या मॅरेथॉनमध्ये धावताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतो 003 नंबर असणारी ही मुलगी जी आहे ती आता या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुढे आलेली आहे आणि 50चा गॅप देऊन चाल नंतर स्प्रिंट मार शेवटी चल. मॅरेथॉन स्पर्धा बदलापूर शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे घे, पुढे सर्व प्रशिक्षकांकडून मुलींचा या ठिकाणी आले बाई मुलींचे प्रोत्साहन वाढविण्यात येते आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो मुलींनी खेच आता लूट सोड मातांनी खेच आता सहभाग घेतलेला आहे आणि आता फिनिशिंग लाईन जी आहे सोड ती आता लूट सोड खेच. जवळ येताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात बदलापूरच्या चल आता. मुलींनी महिलांनी आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि फिनिशिंग लाईन आता जवळ आलेली आहे. तिसरा गट या स्पर्धेचा सोड बॉडी आपल्याला सोड पाहायला की. मिळते. खेच अख्खे टाक जेवढा खेचतील तेवढा खेच आता. खेच ना आता आले बघ की खेच चल पुढे चल, पुढे चल. तिला देऊ नको देऊ फक्त ते पण लक्ष ठेव चल. फिनिशिंग लाईन आता जवळ आलेली आहे आणि तिसऱ्या गटाचाही आता स्पर्धक कोण असणार आहे हे कळणार आहे, सिद्ध होणार आहे. पुढे पुढे आले बघ स्प्रिंट मारले लागून इथून घ्यायचे गाडी बाजून आले बघ स्प्रिंट घे स्प्रिंट स्प्रिंट घे अरे स्प्रिंट घे अरे स्प्रिंट घेतलं आली बघ ना माग अरे बाजूला अरे स्प्रिंट घे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. फिनिशिंग लाईन जवळ येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 037 ही मुलगी सातत्याने सुरुवातीला पुढे होती आणि ती आता चौथी इथे पोहोचते आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य आजच्या या
मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन व नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये पनवेल हायवे येथे आपण बघू शकतो राष्ट्रीय अमेरिकन फ्लॅग फुटबॉल भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यांच्या इथे अकबर झाले उद्याच्या आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राष्ट्रीय अमेरिकन फ्लॅग फुटबॉल या स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकवणारी महिला आपण पाहतोय घटकर आपली कनिष्ठा विकास खरात यांचे अकबर झाले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या वतीने. या पण स्थानापन्न नवा आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नंतर म्हणताना महिला वर्ग आज कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. जसं आता आपण पाहतो मग महिला वर्ग म्हटलं की आतापर्यंत जे आहे ते धावून या ठिकाणी क्षेत्रामध्ये अग्रनामांकित असणारे नाव आहे. आलेले आहेत आणि आता चौथा गट 18 वर्षांखालील जो गट आहे तो या ठिकाणी धावणार आहे. विनंती आहे रस्ता मोकळा करा. या समोर गाड्या आहेत. जे पालक वर्ग विनंती आहे पुढे कोणीच थांबू नका. पालकाला विनंती आहे पुढे कोणी येऊ नका. भव्य दिव्य हे आयोजन मोठ्या प्रमाणात मुलींनी महिलांनी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि तीन गट आतापर्यंत धावून झालेले आहेत आणि आता चौथा गट जो आहे तो या मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. 30 वर्षावरील ज्या महिला आहेत त्याला विनंती आपण पुढे येऊन थांबा. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्यांनी बदलापूर शहरातील मुलींसाठी व महिलांसाठी आज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन व नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. पहिले जे 10 स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे, सन्मानित करण्यात येणार आहे. आणि ही 10वी स्पर्धक आपल्याला पाहायला मिळेल. फिनिशिंग लाईन जवळ येताना हे सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर खूप सुंदर अशा या भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. नंबर आलाय त्याच्यासाठी अभिनंदन. आणि जे इथे मात्र यांचा नंबर आला नाही त्यांना आपण पुढे एकदा पुढच्या वाटतील भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि त्यांच्यासाठी देखील एक पारितोषिक आपण गिफ्ट देणार आहोत. त्यामुळे जो आपला चेस नंबर आहे तो आपण कुठेही फेकू नका किंवा कोणी घरी जायचं नाहीये. त्यावेळेस पारितोषिक समारंभ इथे संपन्न होईल, बक्षीस समारंभ. त्यावेळेस आपण तो चेस नंबर जमा करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे गिफ्ट मिळणार याची आपण नोंद घ्यायची आहे. आता चौथा गट 18 वर्षांखालील हा गट जो आहे तो धावणार आहे. चौथा गटही धावण्यासाठी सज्ज झालेला आहे. स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात आणि आता चौथा गट जो आहे तो या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावणार आहे. शौर्य अकॅडमी मुंबई पोलीस शीतलजी जाधव मॅडमचा अल्पधारे विनंती आपण मंचावरती या. शीतलजी जाधव मॅडम आपल्यास विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 16 ते 30 वयोगटातील मुली आता इथे धावणार आहेत. आणि आता चौथा गट जो आहे तो या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावणार आहे. आपण या पुढे मोठ्या प्रमाणात स्पर्धक आपल्याला
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि ही 4थी स्पर्धा आपण बघू शकतो. आता 18 वर्षाखालील हा गट आहे, तोही आता या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावणार. गजाननजी पवार सर म्हटलं की 16 ते 30 वयोगटातील आहेत मुली, लक्षात घ्या. 16 ते 30 वयोगटातील या सगळ्या मुली आपल्याला या स्पर्धेमध्ये आता धावताना पाहायला मिळतात. 4था गट असणार आहे आणि जसं आपण बघू शकतो वयोगट वाढत आहे तशी ही स्पर्धा जी आहे ती आणखीन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्या दिवशीच्या मागे जर पुढे आपल्याला झालं तर नंबर मिळणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स अकॅडमीवाल्या मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीही आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला पाहायला मिळतात. 10, 9, स्पर्धक आपण बघू शकतो 16 वर्षांपूर्वी ते 30 वर्षांपर्यंत या सगळ्या स्पर्धक आपल्याला या स्पर्धेमध्ये धावताना पाहायला मिळतात. 4था राऊंड या स्पर्धेचा आणि ही स्पर्धा जी आहे ती आणखीन प्रभावी होताना आपल्याला पाहायला मिळते. सोळा ते 30 वयोगटातील हे सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. अनेक अकॅडमीच्या स्पर्धकही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो 16 ते 30 वयोगटातील या सर्व महिला स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि 4 गट आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर महिला बचत गटाचा आणि ओपन सर्व महिलांसाठी एक गट आहे, त्यांची ही मॅरेथॉन स्पर्धा आता होणार आहे. स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. पनवेल हायवे येथे ही संपूर्ण मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी, मुलींसाठी आपण बघू शकतो या सर्व स्पर्धेचं आयोजन जे आहे ते मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. हा 4था गट आहे. पूर्वी 12 वर्षांखालील एक गट धावला, 14 वर्षांखालील एक गट धावला, 16 वर्षांखालील एक गट धावला आणि आता 16 ते 30 या वयोगटातील महिलांचा, मुलींचा हा गट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये या मुलीही आपण पाहू शकतो सहभागी झालेल्या आहेत आणि सातत्याने 032-032 नंबर असणारी ही तरुणी आपल्याला या मॅरेथॉनमध्ये अगदी सुरुवातीपासूनच पुढे असताना पाहायला मिळते. मगाची जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये जी तरुणी होती ती सातत्याने पुढे होती, परंतु मागच्या तरुणीने शेवटच्या मिनिटाला पुढे येत, शेवटच्या सेकंदाला पुढे येत जे आहे ते या स्पर्धेमध्ये एक वेगळीच आपल्याला या रूपरेषा पाहायला मिळाली आणि तिने गेम चेंजर ठरली आणि ती विजयी झाली. पहिला नंबर तिने मिळवला आणि आता बघू शकतो 032 नंबर असणारी ही तरुणी वारंवार पुढे आहे आणि आज भव्य दिव्य हे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धक मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर ही 032 नंबरची तरुणी या स्पर्धेत पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर बाकीचे स्पर्धक बरेच पाठी राहिलेले आहेत आणि ही एकटी तरुणी जी आहे ती पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
स्पर्धक मोठ्या संख्येने आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता चौथा हा गट आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वर्षांपासून 30 वर्षांपर्यंतचा मुलींचा महिलांचा हा गट आणि या गटामध्ये आता होऊ शकतो ही 34 स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि वारंवार 032 नंबरची ही तरुणी जी आहे ती आपल्याला पुढे पाहायला मिळते. मागे गॅप प्रचंड मोठा राहिलेला आहे. मागची जी स्पर्धा झाली तिसरा राऊंड जो झाला त्याच्यामध्ये शेवटच्या मिनिटाला आपल्याला गेम चेंज झालेला पाहायला मिळाला. परंतु आता आपण जर पाहिलं तर सातत्याने 032 नंबरची ही तरुणी जी आहे ती पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. गॅपही प्रचंड मोठा आहे आणि आता हा जो चढणीचा परिसर आहे तो सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे उतार आहे आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धक आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आज आपल्या बदलापूर शहरामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी सकाळी 6 वाजल्यापासूनच हे सगळे स्पर्धक पनवेल हायवे येथे आलेले आणि आता बघू शकतो स्पर्धा सुरू झालेली आहे. चौथी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 16 ते 30 वयोगटातील स्पर्धकांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या तरुणीने आपण जर पाहिलं तर सर्व स्पर्धकांना जे आहे ते मागे टाकत खूप मोठा गॅप ठेवत ती पुढे आलेली आहे. आणि वारंवार सातत्याने आपण जर पाहिलं तर 032 नंबरची ही तरुणी जी आहे ती पुढे असताना आपल्याला पाहायला मिळते. बाकीचे स्पर्धक आपण जर पाहिले तर प्रचंड पाठी राहिलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो या सर्व स्पर्धकांमध्ये ही स्पर्धक पुढे असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आपल्या बदलापूर शहरामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपण बघू शकतो भव्य दिव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 12 वर्षांखालील एक गट मगाशी धावला, 14 वर्षांखालील एक गट मगाशी धावला, 16 वर्षांखालील एक गट मगाशी धावला आणि आता 16 ते 18 या वयोगटातील हा गट जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि फिनिशिंग लाईन जवळ आल्याच्या नंतर 032 नंबरच्या स्पर्धकांनी आपण बघू शकतो त्याचा स्पीड वाढवलेला आहे आणि फिनिशिंग लाईन जवळ ते येतं आपल्याला पाहायला मिळतो आणि विजयाचा या ठिकाणी शिक्कामोर्तब त्यांनी केलेला आहे. खो मध्ये देखील या दोघींचा 1 नंबर आपण नेहमीच पाहिला आणि आज स्पर्धकांना देखील त्याचा 1 नंबर काढला तिचं अभिनंदन. बाकीचे स्पर्धक आता इथे येताना पाहायला मिळतात आणि 032 जी तरुणी पुढे होती तीच अखेर प्रथम आलेली आहे आणि आता बाकीच्या तरुणी ही फिनिशिंग लाईन जवळ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. 1 सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. चौथा गट होता आणि फिनिशिंग लाईन जवळ येऊन आपण बघू शकतो हे सगळे स्पर्धक आता त्यांचा जो राऊंड आहे तो पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. 16 ते 30 वयोगटातील या सर्व स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. चार राऊंड झालेले आहेत आणि आता 5वा आणि शेवटचा खुला वर्गासाठी असणारा राऊंड होणार आहे, स्पर्धा होणार आहे आणि आपण हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धकांनी आता फिनिशिंग लाईन जवळ येत आपण बघू शकतो. फिनिश
लाईनपर्यंत येऊन आपण जर पाहिलं तर स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि आता शेवटचा राऊंड होणार आहे. खुला वर्गासाठी आपण होऊ शकतो ही स्पर्धा या ठिकाणी होणार आहे. महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की 16 ते 30 वयोगटातील महिलांसाठी आताचा चौथा राऊंड झाला, चौथी स्पर्धा झाली आणि आता 5वी आणि शेवटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर गृहिणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं अभिनंदन. चला पण बोलतोय थोडस पुढे या बोलण्यासाठी या पुढे रामेश्वर मागे उभं राहा. आता शेवटचा हा राऊंड असणार आहे आणि आपण बघू शकतो काय म्हणाल. सर्वप्रथम पहिला प्रश्न, किती वाजता इथे आलात, कशासाठी आलात? मला एक गोष्ट सांगायला आवडेल. नेहमीच आपण पाहतोय आपलं बदलापूर असेल, फक्त बदलापूर पुरतं मर्यादित नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवीणजी राऊत साहेब एक असं नाव आहे की कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे. आणि नेहमीच आपण पाहतोय मग कोणतीही स्पर्धा असू दे, क्रिकेटची स्पर्धा जरी असेल याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहतोय आज बाईकची किंमत जवळ लाख रुपयाच्या घरात झाली आहे. परंतु प्रवीणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये एक बाईक देण्यात येते. त्यानंतर आपण पाहतोय मग कोणतीही स्पर्धा असू दे, कबड्डीची स्पर्धा असेल, त्यानंतर आपण पाहतोय दहीहंडी उत्सव सोहळा असेल, नेहमीच त्यांचा सद्गुरू मित्रमंडळ असेल. बदलापुरामध्ये 8 तराची सलामी जर कोणी दिली असेल प्रवीणजी राऊत साहेब, मोहनजी राऊत साहेबांचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते नाव आहे सद्गुरू एकता मित्रमंडळ. त्यासाठी इथं दोघं टाळावून जाऊ द्या. आज या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, सर्वांचं कौतुक व्हायला हवं. कसं वाटलं इथे आल्यानंतर? ही स्पर्धा यावर्षी पहिला वर्ष आहे आणि जर तुमचं साथ जर असेल तर दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा मोठ्या संख्येने भरेल. कसं वाटलं इथे आल्यानंतर? आणि नंतर 700 महिलांचा समावेश या स्पर्धेमध्ये पार मिळतोय. प्रथम तर मी माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईन. त्याच्यानंतर मी प्रवीण राऊत सरांना पण थँक्यू बोलेन कारण आमच्यासाठी खास तुम्ही हा टाइम काढून हा मोठा एवढा स्पर्धा आयोजित केला आहात. कारण महिलांचा विचार करणारे खूप कमी लोक असतात. तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स आम्हाला दिलं त्यासाठी खूप थँक्यू. कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी सकाळी दररोज 5 वाजता उठतात फक्त ट्रेन पकडायला. आज त्या स्वतःसाठी उठल्या आहेत आणि टाइम काढून इथे आल्या आहेत. तर स्पेशली थँक्यू. मी या माध्यमातून तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन. आपल्याकडे खूप सारी मुलं ॲथलेटिकमध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्या मुलांसाठी तुम्ही एक जर सिंथेटिक ग्राउंड जर आम्हाला अरेंज करून दिलं तर आपली मुलं खूप मोठे पुढे जातील. बदलापूरची मुलं आता स्टेटपर्यंत पोहोचत आहेत. फक्त एक ग्राउंडची कमी आहे त्यांना. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट की या गोष्टीसाठी प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू सर. थँक्यू. महिला वर्ग मॅडम आधी मागे होत्या, पुढे येत नव्हत्या, परंतु पुढे आल्याच्या नंतर त्या थांबल्याच नाही. आणि खरं प्रवीणजी राऊत साहेबांना ही मागणी तुम्ही केली आहे ती 100% पूर्ण होईल. आपल्या विजयाताई देखील सोबत आहेत. आज शीतलताई जर आल्या असत्या तर थोडीशी मजा अजून वाढली असती. कारण महिला वर्ग म्हटलं की नेहमीच त्या देखील पुढे असतात कोणतेही क्षेत्र असेल. काय म्हणाल, खरं तर या स्पर्धेमध्ये आपण आलात, इतका उत्साह आपल्याला पार मिळतोय, असं काय पाहिलं या स्पर्धेमध्ये की ही स्पर्धा केल्यासाठी आता दरवर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घ्याल? मॅनेजमेंट खूप छान आहे. टाईमचं शेड्यूल स्पेशली जे आपले मयूर सर आहेत आणि दुसरे सर आहेत त्या दोघांना मी थँक्यू बोलेन कारण त्यांच्यामुळे आज आम्ही ह्या ग्राउंडला स्वतःला एन्करेज करायसाठी आलेलो आहोत. थँक्यू. प्रशांत सर तुम्हाला सुद्धा थँक्यू कारण तुमचा क्लब इथे पूर्ण आलाय तुम्हाला सपोर्ट करायला. प्रशांत सरांची नेहमी अशी इच्छा असते की मला माझ्या टीमला घेऊन पुढे जायचं तर आज आम्ही त्याच्यावर उतरणार आहोत. लास्ट आलो तरी चालेल. थँक्यू. खरं तर या बदलापुरामध्ये एक वेगळी ओळख आहे. खरं तर सर्वांची नावाने ओळख असते, परंतु एक अशी ओळख ज्यांनी ही स्पर्धा भरवली आहे. फक्त पूर्ण बदलापुरामध्ये जर कोण बोललं ना की कुठे चाललाय जिल्हाकडे, तर तो जिल्हा नाव मनोज इंगोळे आणि त्यासोबत मयूर इंगोळे त्यांच्यासाठी इथं जोरदार टाळा जाऊ द्या कारण त्यांनी ही स्पर्धा भरवली आहे. आदरणीय
प्रवीण राऊत साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अजून कोणी महिला वर्ग जर बोलणार असेल तर बघूया. कोणाला इच्छा आहे का? त्या बिंदास काही हरकत नाहीये. आजचा दिवस आपलाच आहे. महिला जागतिक दिन हे आपण बघूया. प्रथम व्यासपीठावर सन्मानित झालेल्या सर्व पाहुण्यांना सादर प्रणाम. मायरा स्पोर्ट फाउंडेशन व माननीय प्रवीण भाऊ राऊत नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आमचे जुडवा मनोज यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि अशाच प्रकारे समाजामध्ये सुद्धा महिलांना पुढे आणा आणि खरोखर ही संधी आम्हा महिलांना दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आभार आभार. खरं तर या धकाधकीच्या जीवनामध्ये फिटनेस भरपूर महत्वाचं आहे. आणि खरं तर तुमच्या फिटनेससाठीच जे 5 महिला पुढे येतील त्याच्यासाठी आपण 5 सायकल देखील घेणार आहोत. 5 महिला म्हणजे 5 गटातील. बहुत की बात है. आज धूप का कल बरसात है. त्यानंतर आता आपण एक सॉन्ग प्ले करतोय. सर्वांना डान्स आवडेल का? चला हो ना. शेवटचा गट आता इथून धावणार आहे आणि क्या बात है. चला आता जसं पुढे आले तुम्ही थोडंसं मागे देखील जा. शेवटची स्पर्धा आता होणार आहे. सर्व खुल्या वर्गातील सर्व महिलांसाठी ही स्पर्धा असणार आहे. 12 वर्षांखालील स्पर्धकांची आपण स्पर्धा पाहिली, 14 वर्षांखालील स्पर्धकांची स्पर्धा पाहिली, 16 वर्षांखालील स्पर्धकांची स्पर्धा पाहिली आणि आता 16 ते 30 वयोगटातील ही स्पर्धा आपण पाहिली आणि आता 30 वर्षानंतर आपण होऊ शकतो पुढे असणाऱ्या सर्व महिलांसाठी हा खुला गट इथे धावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सर्व महिला आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळतात. महिलांमध्ये ही चुरस आपल्याला पाहायला मिळते. 12 वर्षाखालील मगाची स्पर्धा आपण पाहिली, त्याच्यानंतर 14 वर्षाखालील, 16 वर्षांखालील 3 गट धावले, त्याच्यानंतर 16 ते 30 वयोगटातील सर्व महिला धावल्या. त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो सर्व महिला या ठिकाणी उपंग गटातील महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 वर्षांपूर्वी पुढील हा गट आपल्याला या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावताना पाहायला मिळतो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आपण बघू शकतो आपण मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 5 गट खरं तर या स्पर्धेमध्ये धावलेले आहेत आणि आत्ताचा 5वा आणि शेवटचा गट जो आहे तो या स्पर्धेमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य दिव्य हे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आपण बघू शकतो आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन
नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल हायवे येथे ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्याने 155 नंबर असणाऱ्या या ज्या ताई आहेत त्या आपल्याला या स्पर्धक पुढे असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज सकाळपासूनच ही स्पर्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये होत आहे आणि मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या वतीने ही स्पर्धा बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि आता आपण बघू शकतो महिला आहेत सगळ्या, कारण की 12 वर्षांखाली, 14 वर्षांखाली आणि 16 वर्षांखाली आणि 16 ते 30 वर्षांखाली हे 4 गट जे आहेत ते मगापासून धावले. आणि आता हा शेवटचा गट जो आहे तो आपल्याला महिला आपल्याला या मॅरेथॉनमध्ये धावताना पाहायला मिळतात. भव्य दिव्य हे आयोजन आज आपल्या बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये महिलांनी सहभाग घेतलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो हा 5वा गट आहे, शेवटचा गट आहे आणि ओपन गटामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतलेला आहे. सुरुवातीला प्रचंड महिला होत्या, परंतु आता जे वारंवार त्यांना सराव आहे त्याच मुली, त्याच महिला पुढे असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धकांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात येते. सायकल घेऊन जा लिंबूच्या आता होती आहे का सायकल काल केली एक बडी सायकल 5वा आणि शेवटचा गट आपल्याला या स्पर्धेमध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळते. स्टेपवर जा, आता स्टेपवर सुटू नको. स्टेप नको सोडू बस. फिक्स कर, पहिले जास्त फिक्स कर नंबर हो. सोडू नको, सोडू नको, स्टेप नको सोडू. हा 5वा गट आहे आणि या 5व्या गटामध्ये आपण बघू शकतो महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या मॅरेथॉनमध्ये हे सगळे स्पर्धक जे आहेत ते आपल्याला सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. अलिबाग मागे थकली आहे. 5 गट या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावत आहेत आणि आता फिनिशिंग लाईनच्या जवळ स्पर्धक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्पर्धकांचा या ठिकाणी ग्रुप जो आहे तो वाढविण्यात येतोय, वाढविला जातोय आणि स्पर्धकही मोठ्या संख्येने आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने पुढे असणारे 155 नंबरच्या स्पर्धक आता दुसऱ्या नंबरवर गेलेले आहेत आणि 011 ही स्पर्धक जी आहे ती पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. तिला बोल तोंडाने श्वास घ्या, नाकाने सोड. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोड. नाकाने तोंडाने सोड. शेवटी खेच बघतोय बस. ही स्पर्धा आता उतरंडी, आता आणखी खेच. रोमांचक होताना आपल्याला पाहायला मिळते. चल 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 पुढे घे. सोडला, सोडला जीव चल.
नको सोडू. गेली तू चल. फिनिशिंग लाईन आता जवळ आलेली आहे. स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेत नाकानी घ्यायला सांग तोंड. फिनिशिंग लाईनच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि दुसऱ्या नंबरची स्पर्धक आपण पाहिली. पहिल्या नंबरची स्पर्धक यात आपण पाहणार आहोत. आणि आजच्या मॅरेथॉन स्पर्धेतील शेवटची स्पर्धक आपण बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 6 वाजले, टाळ्यांची कमी पडू देऊ नका. भव्य दिव्य हे आयोजन आपण बघू शकतो. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. 5 गट खरं तर धावले. 12 वर्षांखाली, 14 वर्षांखाली, 16 वर्षांखाली आणि 16 ते 30 वयोगट आणि 30च्या पुढचा हा शेवटचा गट आपल्याला धावताना या ठिकाणी पाहायला मिळतो. तर सर्वांना विनंती, आपण या बाजूला येऊन पाहा. समोर कट्ट्यावरती जे विद्यार्थी आहेत सर्वांना विनंती, या बाजूला थांबा. आपण मार्गदर्शन समारंभ सुरू करूया. त्यानंतर एक गिफ्ट तुम्हाला देण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी आजच्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि फिनिशिंग लाईन जवळ आपण जर पाहिलं तर या सर्व स्पर्धकांनी आपण बघू शकतो या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आणि सुस्वागतम त्यांच्यावर आपण पाहतोय कर्तव्य बदलापुरातील एक नामांकित उद्योगपती आणि त्यासोबत बंदर क्षेत्रातील एक मोठं नाव. खरं तर ठाणे रायगडचे आपले महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बलगाडा क्षेत्राचे आकाशजी मोहनशी राऊत साहेबांचं आगमन होते. वेलकम, स्वागत आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय आकाशजी राऊत साहेबांचं आगमन होतं. या पण आकाशजी मुख्य व्यासपीठावरती आपलं मनापूर्वक स्वागत आहे. ही सर्व स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धक मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 30 वयोगटावरील रेस तुम्हाला पाहायला मिळेल. एका जोरदार टाळ्या उद्या द्या. पहिला नंबर आला, दुसरा आणि आता 3रा नंबर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या खुल्या वयोगटातील स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला पाहायला मिळतात. 5वा आणि शेवटचा गट या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आता ही स्पर्धा पूर्ण करताना आपल्याला पाहायला शेवटचे हे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य आयोजन आणि आपण बघू शकतो
ही स्पर्धा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या बदलापूर शहरामध्ये भरविण्यात आलेली आहे. महिला स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक बहुजन युवा नेतृत्व प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. तेजसदा, ज्यांच्या माध्यमातून आजचं हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे, सर्व स्पर्धकांना एकत्र आणत आज ज्यांनी खऱ्या अर्थाने महिलांचा मान सन्मान वाढविलेला आहे असे आयोजक बहुजन युवा नेतृत्व नगरसेवक प्रवीण राऊत आपल्यासोबत बोलले आहेत. सर, भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. स्पर्धक तब्बल 700हून अधिक महिला मुलींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. काय सांगा? सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्या आज महिला मॅरेथॉन आज 8 मार्चला आयोजन केलेलं आहे, खरंच खूप अतिशय चांगली गोष्ट वाटते, आनंदाची गोष्ट वाटते. इतक्या 600 महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा बहुतेक आता पार पडलेली आहे. 5 गट होते, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा गट आणि 5वा गटसुद्धा पार पडलेला आहे आणि प्रत्येक स्पर्धकांनी पहिला, दुसरा ते 10 पर्यंत जे पारितोषिक आहेत त्याचं प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. पण ह्या एकदम चांगल्या वातावरणामध्ये महिला ह्या खरंच जनशक्ती आहेत. महिलांसाठी आपण हे जे 8 मार्च रोजी जे कार्यक्रम आयोजन केलेलं असतं तर खरंच त्यांना त्यांचं मोटिवेशन वाढवण्यासाठी, त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण बदलापूर शहरामधनं महिला वर्ग इथं उपस्थित राहिलेला आहे, चांगल्या अकॅडमी उपस्थित राहिलेल्या आहे आणि छानपैकी हा कार्यक्रम झाला. माजी नगराध्यक्ष आपल्यासोबत बोलल्या. विजयाताई, महिला दिनाचं औचित्य साधून भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे. खरं तर आज सर्व माझ्या महिलांना खरं तर आज सर्व माझ्या महिलांना 8 मार्चच्या महिला दिनाच्या खरोखर खूप शुभेच्छा. आणि जे आज हे आयोजन केलेलं आहे मॅरेथॉनचं, जे माझे धीर प्रवीण भाऊ राऊत नगरसेवक मंचावर असतील सगळे माझं आयोजन केलेलं आहे आणि खूप छान. महिला खूप पुढे आहेत हे तर सगळ्यांना माहीत आहे. महिला कुठेच कमी कशात पडत नाही आणि खूप छान कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांना शुभेच्छा. आपल्यासोबत आहेत. सर, भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळपासूनच महिला 6 वाजल्यापासून आलेल्या आणि स्पर्धा जी आहे ती भव्य दिव्य महिलांच्या सन्मानार्थ आहे. पहिल्यांदा 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व बदलापुरातील माझ्या तमाम माता भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने मायरा फाउंडेशन आणि आदरणीय प्रवीणभाऊ राऊत यांचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे. कारण बदलापूर शहरामध्ये याच्या आधी सुद्धा मॅरेथॉन होते, पण महिलांसाठीचा पहिला मॅरेथॉनचा प्रयत्न झाला आणि आमच्या महिला मॅरेथॉनमध्ये सुद्धा कमी नाही. आमच्या महिला सुद्धा धावू शकतात, आमच्या महिला सुद्धा फिटनेसच्या बाबतीत सर्वोच्च पातळीवर असू शकतात हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगतो, मायरा फाउंडेशन आणि प्रवीणभाऊ राऊत यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आकाश सर, भव्य दिव्य आयोजन सकाळपासून या सगळ्या महिला आलेल्या आहेत. एक नारी शक्तीचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात आला. 8 मार्च हा सर्व महिलांचा अधिकाराचा दिवस आहे. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना माझ्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा. प्रभाग क्रमांक 18 मधील नगरसेविका विजयाताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मुख्य आयोजक माझे काका प्रवीणभाऊ राऊत आणि नायरा फाउंडेशन यांच्या हेतूने आज पनवेल हायवे येथे महिलांचा सर्वात असा मोठा, या बदलापूर शहरामध्ये कधीही तुम्ही बघितलं नाही की मुलांची मॅरेथॉन होते, तर महिलांची कुठेतरी मॅरेथॉन होत नाही. तर प्रवीणभाऊ राऊत यांनी एक निश्चय केला की 8 मार्च हा चांगला दिवस आहे महिलांसाठी, तर आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर भाऊंच्या नेतृत्वाखाली आज खरोखर ज्या महिलांच्या स्पर्धा आहेत ज्या धावण्याच्या, या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सकाळपासून 7 वाजल्यापासून कमीत कमी 800 ते 900 महिला इथं धावलेल्या आहेत आणि याचं खरोखर भाऊंचं कौतुक केलं पाहिजे. नेहमी समाजासाठी प्रवीणभाऊ राऊत हे झटत असतात. एक समाजाचा होतकूर नेतृत्व करणारे प्रवीणभाऊ आहेत. आज याच्यासाठी जे बक्षिसं असतील, आज प्रवीणभाऊ राऊत त्यांच्या जे ट्रॉफ्या असतील, सायकल असतील, भरपूर असे सारे बक्षीस आहेत. कारण का भाऊ असं नेतृत्व आहे, सर्वसामान्य नेतृत्व आहे, सर्वांचं नेतृत्व आहे आणि नेहमी भाऊंच्या हातातून असं नेहमी कार्य घडत असतं. कारण आमच्या वडिलांची शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि त्याच नेतृत्वाखाली आमचं सर्व फॅमिली असेल, माझी आई असेल, विजयाताई राऊत,
माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत, माझी बहीण असेल अश्विनी धारवे, माझा खांद्याला खांदा लावून जो राऊत कुटुंबाचा नेहमी सोबती असतो आदर्श तायडे, आमची संपूर्ण टीम आमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली चालणारी आहे आणि ह्याच्या पुढे आम्ही असेच कार्यक्रम करत आहोत. नक्कीच भव्य दिव्य हे आयोजन करण्यात आलेलं ही स्पर्धा आपल्याला भव्य दिव्य पाहायला मिळते. सर, भव्य दिव्य आयोजन आज करण्यात आलेलं आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनीही अगदी सकाळी 6 वाजल्यापासून इथे उपस्थिती दर्शवली. खरं तर आज महिला दिनानिमित्त सर्वांनाच आम्ही भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ सर्व महिलांना. खरं तर आज सकाळी या स्पर्धेमध्ये ठीक 6 वाजता आपण पाहतोय 700 पेक्षा जास्त महिलांनी गर्दी केली. कारण आपण पाहिलं असाल आज मायरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रवीणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आज जागतिक महिला दिनानिमित्त ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली. त्यासोबत आमचे मयूरजी इंगोळे असतील, त्यासोबत मनोजजी इंगोळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. 700 पेक्षा जास्त महिला इथे 6 वाजता सकाळी उपस्थित होत्या आणि त्यांचा आज खरं तर मॅरेथॉनचा ही स्पर्धा आपण पाहिली आणि ती स्पर्धा देखील पार पाडली आहे. खरं तर प्रवीणजी राऊत साहेब म्हटलं की नेहमीच बदलापुराचा विकास सर्वांगीण विकास हाच म्हणे एक ध्यास या वाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व आहे आणि आज या महिलांसाठी आपण पाहतोय 1, 2 नव्हे 3 नव्हे तर 5 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये ते देणार आहेत आणि सर्वच महिलांना ट्रॉफी आणि एक आकर्षक गिफ्ट यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि नेहमीच आपण पाहतोय मग कला क्रीडा सामाजिक क्षेत्रामधील हे मोठं नाव आहे आणि आज ही स्पर्धा खरं तर महिलांशी आम्ही चर्चा देखील केली. सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं आणि नेहमीच मी म्हणेन आपण पाहतो ज्या प्रकारे आकाशजी राऊत साहेबांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून खरं तर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सर्वांनी भरपूर सपोर्ट केला, भरपूर सहकार्य केला. पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा नव्या जोमानं गुन्हा गोविंदानं आणि जवळजवळ यावर्षी 700+ झालेत, पुढच्या वर्षी 2000+ होतील अशी आपण शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं स्पर्धकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. अश्विनीताई देखील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. ताई, भव्य दिव्य आयोजन, आज महिलांची उपस्थिती. माझ्या प्रभाग क्रमांक 23 मधील सर्वच माझ्या मैत्रिणींना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन हा खरं तर साजरा करण्याचा दिवस नाही आहे तर आपल्या स्त्रियांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि समाजातील जे योगदान आहे ते साजरा करण्याचा दिवस आहे. नक्कीच आपण पाहिलं आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक स्पर्धक या ठिकाणी आपण बघू शकतो सहभागी झालेले आहेत. अनेकांनी या ठिकाणी प्रथम क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे आणि जो शेवटचा खुला गट होता या स्पर्धेमध्ये ज्या तरुणीचा पहिला नंबर आला त्या ताईशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, प्रथम नंबर आलाय, प्रचंड कष्ट मेहनत या मागे आहेत, काय सांगा? जास्त क्रेडिट मी अश्वमेध अकॅडमीला देईल आमच्या गजानन सरांना. त्यांनी खूप म्हणजे मी माझ्या 32 वयाच्या ह्याच्यामध्ये मी चालू केलंय आणि मी हे म्हणेल की जर प्रॅक्टिस कोणी करू शकतं, आफ्टर 30 जरी असेल ना तरी मॅरेथॉनमध्ये सगळे लेडीज करू शकतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा आणि चांगली अकॅडमी म्हणजे अश्वमेध अकॅडमीला तुम्ही जॉईन करा. आजचं भव्य दिव्य आयोजन प्रवीण राऊत यांच्या खूप छान वाटतंय, माध्यमातून मस्त वाटतं आणि हे दरवर्षी करायला पाहिजे. लास्ट इयरला नव्हतं हे, तर यावर्षी ठेवले खूप चांगलं वाटतंय आणि खूप चांगलं आयोजन केलं. आता 700 पेक्षा ना तरी 1000च्या वरती अजून लोकांनी पार्टिसिपेट करायला होतं, तर मी आशा करते की पुढच्या वर्षी पण जास्त लोकांनी पार्टिसिपेट करावं. नक्कीच आपण पाहिलं की या सर्व मुलींनी महिलांनी आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. भव्य दिव्य हे आयोजन मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व स्पर्धकांसाठी या ठिकाणी ट्रॉफीज आहेत, आकर्षक पारितोषिक आहेत. सोबतच जे प्रथम आलेले स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी 5 सायकल्स देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि हे भव्य दिव्य आयोजन नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. स्पर्धक अगदी सकाळपासूनच या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत आणि आपण हे पारितोषिक समोर पाहू शकतो. या सुंदर सुंदर सायकल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि ट्रॉफीजही आपण जर पाहिलं तर इथे आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे, त्यांना गौरविण्यात येणार आहे. आणि हे भव्य दिव्य आयोजन आपण जर पाहिलं तर नगरसेवक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून मायरा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि ही स्पर्धा आता संपन्न झालेली आहे आणि थोड्याच वेळात पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि या सर्व स्पर्धकांचं कौतुक आता होणार आहे. बदलापूर शहरातील प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.